रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. वारंवार चक्कर येणे, मानचं दुखणं, मान दुखणे किंवा डोक्याचा पाठीमागचा भाग हा दुखणे किंवा थोडंसं असं खाली बसताना किंवा बसून उठल्यानंतर भ्रम निर्माण होणे की आपण एक वेगळ्या जगामध्ये आहोत किंवा सर्व स्मृती नष्ट होणं एक क्षणिक कारणासाठी. आणि अशा वेळेला इतका पेशंट घाबरून जातो की तो डायरेक्ट दवाखान्यामध्ये जाऊन असं असं होतंय म्हणून सांगतो आणि इथूनच सुरुवात होती तुमच्या आजाराला. खरं डॉक्टर मग सर्व चेकिंग करतात, त्याच्यामध्ये ब्लड शुगर चेक केली जाते, युरिन टेस्ट केली जाते आणि इथं बरोबर तुम्ही चुकीचा आहार केल्यामुळं तुम्हाला शुगर जेवणापूर्वी आणि जेवणानंतरची शुगर निघते आणि शुगरची गोळी इथं चालू केली जाते. ही सत्य कंडिशन आहे ती सांगतो. परंतु हे दुखणं असतं लक्षात ठेवा. मानेचं या ठिकाणी सर्वायकल व्हर्टेब्रा जे आहेत त्या सर्वायकल व्हर्टेब्रामध्ये काय जर बिघाड झाला किंवा तिथलं कार्य जर व्यवस्थित होत नसेल किंवा मेडुला ऑब्लॉंगेटापासून निघणाऱ्या नर्व जे आहेत त्या नर्व जर कोलॅप्स होत असतील किंवा त्यांना जर इजा पोचत असेल किंवा आपल्या झोपीची अवस्था असताना जर मानेखाली वाजवीपेक्षा जास्त मोठी उशी घेत असेल तर अशा समस्या निश्चित उद्भवतात. यापैकी चक्कर येणे हे सरास स्त्रियामध्ये जास्त आहे. ह्याची कारणं अनेक आहेत लक्षात ठेवा. पण सर्वसाधारण उपाय मी जे सांगतो की सहजासहजी तुम्हाला खूप आता मी सगळ्यावरती उपचार करतो, अगदी कॅन्सरसुद्धा, मधुमेह वगैरे, हे गुडघेदुखी वगैरे किरकोळ आहे ते माझ्यासाठी. पण ज्यांना शक्य होत नाही, जे इथं माझ्याजवळ पोचू शकत नाहीत, अशा व्यक्तींसाठी हे जे मी व्हिडिओ आहेत, माझे जे 7-8 चॅनल आहेत त्या चॅनलवरती हे व्हिडिओ मी अपलोड करत असतो. तर हे उपाय तुम्ही करावेत आणि आपले आजार बरे करावेत असं मला वाटतं. काय होतं, औषधं मिळतात 200 रुपयाला, 300 रुपयाला, परंतु तुमचा ये जायचा खर्च जो असतो तो जवळजवळ 1,500-2,000 हजारापर्यंत जातो. मग हे जर ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यामुळं मी काय केलं की प्रत्येक रोगावरती, प्रत्येक व्यक्तीच्या आजारावरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ हे अपलोड केले. जवळजवळ सगळ्या चॅनलवरचे मिळून 1,500च्या पुढं व्हिडिओ असतील आणि प्रत्येक व्हिडिओ हा घेण्यासारखा आहे. फक्त भैसर पिलीव एवढं टाकलं की तुम्हाला जवळजवळ माझे सगळे चॅनल येतील. तर यासाठी करायचं काय ते मी सांगतोय. जर तुम्हाला जर समजा असं होत असेल, चक्कर किंवा असा भास होत असेल किंवा भ्रम होत असेल, तर हे लक्षात ठेवायचं, वात हा जो विकार आहे त्या वात विकारामुळं हे तुम्हाला दुखणं उद्भवत असतं. आणि मी अगोदर सांगून गेलो की मानेच्या शिरा त्या जर कुठं कोलॅप्स झाल्या किंवा त्यांना जर इजा किंवा त्यांचं फंक्शन जर व्यवस्थित नाही चाललं तर हे आजार होत असतात. त्याच्यामुळं मी एक 3च प्रकारच्या गोळ्या सांगतो की ज्या गोळ्या आयुर्वेदिक औषधामध्ये मेडिकलमध्ये तुम्हाला मिळू शकतात. जवळजवळ सगळ्याच मेडिकलमध्ये मिळतात, पण तरीही सांगतोय जवळच्याच मेडिकलमध्ये, कुठल्याही मेडिकलमध्ये जाऊन ही औषधाची चौकशी करा. आणि ह्या गोळ्या 3 गोळ्या लक्षात ठेवा, सकाळ संध्याकाळ अगदी जेवण झाल्यानंतर घ्या. तुम्हाला एक आठवड्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला फरक पडलेला दिसेल. त्यातील पहिली गोळी आहे चंद्रकलावटी. ही चंद्रकलावटी गोळी 3 गोळ्या घ्यायच्या, कमीत कमी 2 गोळ्यापासून सुरुवात करा, जास्तीत जास्त 3 गोळ्या. 3 गोळ्या ह्या. त्यानंतर चंद्रप्रभावटी, चंद्रकलावटी आणि चंद्रप्रभावटी ही दुसरी गोळी सांगितली. यातल्या बी 3च घ्यायच्या. आणि
लक्षाधी गुगळ किंवा गोरक्षाधी गुगळ या दोन्हीपैकी कुठल्याही असू द्या, त्यातल्या त्यात गोरक्षाधी गुगळपेक्षा लक्षाधी गुगळ जर तुम्ही वापरलं, लक्षाधी गुगळ गुगुळ म्हणा, या तीन आणि या तीन अशा तीन गोळ्या एकत्रित करून जर एका वेळेला या 9 गोळ्याचं चूर्ण एक अर्धा ग्लास पाण्यामध्ये एकत्रित करून किंवा गोळ्या तुम्ही गिळा आणि त्यानंतर भरपूर प्रमाणात पाणी प्या. तुम्हाला निश्चितच एका आठवड्याच्या आतमध्ये फरक पडेल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट इथं सांगू इच्छितो, या गोळ्या फक्त तेवढंच दुखणं तुमचं बरं करणार नाहीत, तर तुम्हाला जर समजा गुडघेदुखीचा त्रास असेल किंवा वातविकारामुळं होणारे कोणतेही आजार असतील, कोणतेही आजार म्हणतोय मी, वातविकारामुळं होणारे कोणतेही आकार, समजा अंग तुमचं खाजवत असेल तरीसुद्धा या गोळ्या जर तुम्ही रेग्युलरली घेतल्या तर तुम्हाला 101% तुम्हाला फरक पडेल. जर ह्या गोळ्या घेऊनही तुम्हाला जर नाही फरक पडला तर आपल्या फॅमिली डॉक्टरकडं दाखवावं. आणि काय आहे, कोणता उपाय करणं आवश्यक आहे, हे मी घरगुती जे उपाय सांगतो किंवा आयुर्वेदिक जे उपाय सांगतो हे लक्षात ठेवा. यांनी 101% तुम्हाला म्हणजे फरक पडतो. पण त्यातूनही फरक पडला नाही तर मात्र तुम्ही जवळच्या क्लिनिकमध्ये जाऊन तुमच्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत त्या करून तुम्ही पुढील उपचार करू शकता. सांगणं हे माझं कार्य आहे. शेवटी आपणास चक्कर येण्याचे अनेक प्रकार आहेत, फक्त चक्कर यामुळेच येईल असं नाही. परंतु जर समजा हा विकार असेल तर यामुळे येणारी चक्कर निश्चितच तुम्हाला थांबवू शकेल. जर तुम्हाला मधुमेह असेल, मधुमेहामुळे बी चक्कर येते, लक्षात ठेवा. ते जर असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन खात्री करून जर आपण मधुमेहाचं जालिम औषध देतो. तुम्ही अगदी जरी इन्सुलिन जरी घेत असला, लक्षात ठेवा, तर ते इन्सुलिनसुद्धा एका आठवड्याच्या आत सर्व गोळ्या बंद करून कायमस्वरूपी तुम्हाला यातून म्हणजे ज्या केमिकल्स गोळ्या शरीराला घातक असतात अशा गोळ्यापासून मुक्त करण्याचा मी प्रयत्न करतो. परंतु हे उपाय, व्हिडिओमध्ये दिलेले उपाय, शुगरसाठी मी भरपूर वेगवेगळे उपाय दिलेले, ते उपाय जर तुम्ही केले तर मला वाटतं जो ये जायचा खर्च आहे तो तुमचा निश्चितच वाचेल आणि आपलं जीवन आनंदी होईल. आनंदी व्हावं असं मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांनीच दिलेलं ज्ञान त्यांच्याच चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल.